वेलकम टू केचे केमिस्ट्री अकॅडमी। मागच्या क्लासला आपण दोन घेतले होते, एक फिनॉल बनवलं होतं, एक बनवला होता आपण क्लोरोबेन्झीन पासून, जिलाच आपण ड्रॉ प्रोसेस म्हटलं, आणि दुसरी बनवली होती आपण बेन्झीन सल्फ्युरिक ऍसिड पासून। नंतरची आपल्याला प्रिपरेशन ऑफ फिनॉलच घ्यायचे, तर नंतरची रिएक्शन आहे आपली फ्रॉम क्युमीन पासून, त्याच्यापासून बनवायचं आहे क्युमीन पासून, आणि सेकंड आहे फ्रॉम ॲनिलीन, फ्रॉम ॲनिलीन। या दोन गोष्टीपासून आपल्याला काय बनवायचं आहे, फिनॉल, म्हणजे प्रिपरेशन ऑफ फिनॉल। चलो पहिली बघून घेऊ, फ्रॉम क्युमीन, फ्रॉम क्युमीन, काय बघून घेऊ, क्युमीन। काय आहे, क्युमीन। पहिली काय, क्युमीन। क्युमीनचं स्ट्रक्चर कसं आहे बघा, क्युमीनचं स्ट्रक्चर कसं आहे, बेन्झीन। क्युमीनचं स्ट्रक्चर कसं आहे बघा, बेन्झीन ॲज इट इज, बेन्झीनला काहीच करायचं नाही, बेन्झीनला लावा C, त्याला लावा H, वर लावा CH3, आणि इकडे पण लावा CH3, म्हणजे बेन्झीनला काय लावलं, CH3, यालाच म्हणतात क्युमीन, म्हणजे CH3 आणि H। त्याची रिएक्शन कराल O2 सोबत, रिएक्शन कोणासोबत कराल, O2 सोबत, तर ॲरो काय असतो, O-नॅफ्थॅलिन, आणि असतो 423 केल्विन टेम्परेचर, 423 केल्विन टेम्परेचर। तर हा काय करतो बघा, बेन्झीनला ॲज इट इज ठेवतो, काय करतो, बेन्झीनला ॲज इट इज ठेवतो, आणि बेन्झीनला ॲज इट इज ठेवून बघा, इथं काय आहे C, नंतर आहे आपला CH3, नंतर आहे CH3, आणि हा काय करतो, ऑक्सिजन आणि जो हायड्रोजन आणि कार्बनचा जो बॉन्ड आहे, कार्बन आणि हायड्रोजनचा जो बॉन्ड आहे, त्याच्यामध्ये स्वतः जातो, म्हणजे काय होतो, O आणि काय आहे H, म्हणजे हा बॉन्ड बाकीच्या कंपाऊंड ॲज इट इज राहतो, आणि कार्बन आणि हायड्रोजनच्या बीचमध्ये हे जे दोन ऑक्सिजन आहेत ते जातात। आपण दोन ऑक्सिजन लिहिले तर याचंच नाव आहे आपला क्युमीन, त्याचं नाव काय आहे, क्युमीन फेनॉक्साइड, हायड्रोफेनॉक्साइड, याला म्हणतात क्युमीन हायड्रोफेनॉक्साइड। नंतर याची रिएक्शन कराल कशासोबत, वॉटर सोबत, म्हणजे काय होईल, HOH ची रिएक्शन कराल, वॉटर सोबत, म्हणजे इंटरनल हायड्रोलिसिस करायचं, हायड्रोलिसिस। तर हा काय करेल बघूया, हा जो OH आहे, हा OH डायरेक्ट बेन्झीनला लागतो, हा जो OH आहे तो लागतो बेन्झीनला लागल्यामुळे कार्बनची व्हॅलेन्सी वाढेल, तर हा बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो, म्हणजे कंपाऊंड कसं म्हणतो, बेन्झीन ॲज इट इज, बेन्झीनला डायरेक्ट काय लागेल तुमचा OH। आपल्याला कधीपर्यंत बनवायचं आहे, जोपर्यंत आपल्याला फिनॉल भेटत नाही तोपर्यंत। OH लागला, प्लस काय आहे CH3, नंतर CH3C, अजून एक काय आहे CH3, आणि याला काय लागलं आहे O, याला काय लागलं आहे O। पण बघा, कार्बनची व्हॅलेन्सी असते 4, पण आहे किती 3, आणि ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती असते 2, पण आहे किती 1। तर हा काय करतो, दोघे एकमेकांसोबत काय बनवतात, बॉन्ड, हे बनवतात बॉन्ड, आणि हा काय आहे आपला फिनॉल, हा काय आहे फिनॉल, आणि हा आहे ॲसिटोन, त्याला म्हणतात ॲसिटोन। याला दुसरं नाव आहे डायमिथिल कीटोन, याला दुसरं नाव काय आहे, डायमिथिल कीटोन। म्हणजे याचे क्वेश्चन कसं विचारेल बघा, हाऊ विल यू प्रिपेअर किंवा फॉर्म, हाऊ विल यू प्रिपेअर, कोणाला बनवायचं आहे, फिनॉल, हाऊ विल यू प्रिपेअर फिनॉल फ्रॉम क्युमीन, हाऊ विल यू प्रिपेअर फिनॉल फ्रॉम क्युमीन, किंवा कन्वर्ट क्युमीन इंटू फिनॉल, म्हणजे अशा प्रकारे क्युमीन पासून आपण काय बनवू शकतो, ॲसिटोन। पहिले हे जे दोन ऑक्सिजन आहेत त्या कार्बन आणि हायड्रोजनच्या बीचमध्ये जातात, नंतर हा काय नाव आहे, क्युमीन हायड्रोफेनॉक्साइड, आणि त्याच्यानंतर काय बनेल, फिनॉल, आणि इथे काय बनेल, ॲसिटोन। नंतरची सेकंड वाली जी आहे, सेकंड आहे फ्रॉम ॲनिलीन, फ्रॉम ॲनिलीन, फ्रॉम ॲनिलीन म्हणजे बघा,
काय लावतो आपण बेन्झीन, ॲनिलीन म्हणजे बेन्झीन. बेन्झीनलाच काय लावू NH2, याला काय म्हणू आपण ॲनिलीन. म्हणजे बेन्झीनला काय झाले NH2, याला काय म्हणू ॲनिलीन. याची रिॲक्शन करायची आहे HNO2 सोबत, याला म्हणतात नायट्रस ॲसिड. नायट्रस ॲसिड आणि HNO3 असेल तर नायट्रिक ॲसिड. ही आपली सॅडवेज रिॲक्शन आहे. कोणती रिॲक्शन आहे सॅडवेज रिॲक्शन. इन द प्रेझेन्स ऑफ NaNO2 आणि HX आणि 273 केल्विन टेम्परेचर. किती द्यायचं आहे 273 केल्विन टेम्परेचर. आता जो तुमचा नायट्रस ॲसिड आणि हे काय आहे नायट्रेटिंग रिएजंट, काय आहे नायट्रेटिंग रिएजंट. तर हे काय करतात बघा बेन्झीनला ॲज इट इज ऑलरेडी याच्याकडे किती नायट्रोजन आहे 1 आणि हा जो कंपाऊंड आहे हा एक नायट्रोजन अजून देतो. तर म्हणजे काय म्हणेल N2. ऑलरेडी एक नायट्रोजन आहे, अजून एक नायट्रोजन मिळाला, किती झाले 2 आणि जे हायड्रोजन आहे ते निघून जातात. म्हणजे ॲज अ H2 गॅस म्हणजे हायड्रोजन गॅस म्हणून काय होतात रिलीज होतात. हायड्रोजन गॅस म्हणून काय होतात रिलीज होतात. बघा याच्यामधला चार्ज येतो निगेटिव्ह आणि या निगेटिव्ह चार्जला स्टेबल करण्यासाठी याच्यासोबत येतो X मायनस म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज. आता हे असं का होतं बघा, याला ओपन करून बघू आपण. बेन्झीन ॲज इट इज. बेन्झीनला काय लागणार आहे एक नायट्रोजन आणि अजून एक नायट्रोजन. एक नायट्रोजन आहे आणि अजून एक नायट्रोजन आहे. नायट्रोजनची व्हॅलेन्सी किती असते 3. याची 3 बरोबर आहे. याची किती झाली आहे 3 आणि 1 4. म्हणून याच्यावर येतो पॉझिटिव्ह चार्ज आणि या पॉझिटिव्ह चार्जला स्टेबल करण्यासाठी कोण येतो निगेटिव्ह चार्ज. कोण येतो निगेटिव्ह चार्ज आणि यालाच काय म्हणतात डायझोनियम सॉल्ट. याला म्हणतात डायअझोनियम सॉल्ट. डायअझोनियम सॉल्ट. त्याच्यानंतर काय होईल बघा, त्याच्यानंतर इथं करू आपण हायड्रोलिसिस म्हणजे ॲडिशन ऑफ वॉटर. ॲडिशन ऑफ वॉटर हा काय करेल बघा, हा जो N2 हा N2 जो आहे तो निघून जाईल ॲज अ गॅस. हा H आणि हा OH म्हणजे H आणि X काय होतील निघून जातील. मग काय राहिले आपल्याकडे बघा बेन्झीन ॲज इट इज. काय ॲज इट इज आहे बेन्झीन ॲज इट इज. बेन्झीनचे डबल बॉन्ड ॲज इट इज. इथं काय लागेल तुमचा OH म्हणजे इथे काय OH प्लस N2 गॅस रिलीज होईल प्लस HX. हा HX N2 गॅस काय झाला रिलीज आणि बेन्झीनला काय लागला OH. म्हणजे बेन्झीनला OH म्हणजे काय म्हणतो फिनॉल. हा जो OH आहे डायरेक्ट कुठे लागला बेन्झीनला लागला. हिला सॅडवेज रिॲक्शन पण म्हणतात आणि ही पण खूपदा विचारलेली आहे. हाऊ विल यू प्रिपेअर हा 2024ला विचारलेली आहे. हाऊ विल यू प्रिपेअर काय प्रिपेअर करायचं आहे ॲनिलीन. हाऊ विल यू प्रिपेअर. हाऊ विल यू प्रिपेअर कोणाला बनवायचं आहे फिनॉलला. हाऊ विल यू प्रिपेअर फिनॉल फ्रॉम ॲनिलीन किंवा कन्वर्ट ॲनिलीन इनटू फिनॉल. अशा प्रकारे ही आपली रिॲक्शन आहे. म्हणजे पहिली होती आपली फ्रॉम आपण बनवला आहे क्लोरीन पासून आणि दुसरी बनवली आहे ॲनिलीन पासून. बाकी नेक्स्ट क्लासला बघू.